आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। देशातल्या मादक पदार्थांच्या वाढत्या संकटाला तोंड देण्यासाठी केल्या जाणाऱ्या सामूहिक राष्ट्रीय प्रयत्नांचा आढावा आणि मूल्यमापनासाठी नार्को समन्वय केंद्राची 9वी उच्चस्तरीय बैठक आज संपन्न होत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला विविध मंत्रालय विभागातील प्रमुख अधिकारी, राज्य सरकारांचे प्रतिनिधी तसंच मादक पदार्थांशी संबंधित कायदा अंमलबजावणी संस्थांचे अधिकारी उपस्थित राहणार आहे। राष्ट्रीय युवा दिनानिमित्त 12 जानेवारी रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात दुपारी 2:30 वाजता युवा संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। डॉ. श्रीकांत जिचकार सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉ. शरद निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थान प्र.कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे भूषवणार आहे। विद्यापीठ प्रशासन युवकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय। नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा धोका लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी अमरावती जिल्हा प्रशासनाकडून विशेष पाऊल उचलण्यात आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रशिक्षित करण्यात आलेले 300 आपदा मित्र आणि आपदा सखी आता जिल्ह्यातील पूरप्रवण आणि धोकादायक भागातील 80 शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचं थेट प्रशिक्षण देणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना समान संधी देण्यासाठी बालवैज्ञानिक प्रदर्शनी उपयुक्त असून बालवैज्ञानिक हे भविष्याची गुंतवणूक असल्याचं प्रतिपादन वर्ध्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केलं। वर्धा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित 53व्या जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनीचं उद्घाटन जेबी सायन्स महाविद्यालयात त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय इथं नवनिर्मित एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचं उद्घाटन आज पार पडलं। या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे संसर्गजन्य आजारांची तपासणी, पाणी अन्न नमुना विश्लेषण आणि जैविक चाचण्या एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे। यामुळे आजारांचं लवकर आणि अचूक निदान होऊन जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे। UIDAI अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधारच्या उदय या शुभंकराचं आज अनावरण केलं। आधार सेवांबाबतची माहिती अधिक सोपी, सुसंगत आणि लोकाभिमुख पद्धतीनं पोहोचवण्यासाठी हा शुभंकर उपयुक्त ठरणार आहे। MyGov-वरील राष्ट्रीय स्पर्धेतून शुभंकराचं डिझाईन आणि नाव निवडण्यात आलं असून देशभरातून 875 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।